ही बैठक फेल झाली. आता युद्ध थांबणार की नाही? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातला पाकिस्तानमध्ये झालेली टॉक्स आता फेल होण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्यामागचं कारण फक्त एक नाही, तर पूर्ण जिओपॉलिटिकल मिसमॅच आहे. अमेरिका अजूनही इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामवर नियंत्रण हवंय असं म्हणतं आणि त्याचबरोबर रिजनल इन्फ्लुएन्स इस्पेशली लेबनॉन आणि रेड सी मधील इन्व्हॉल्वमेंट कमी करण्याचा दबाव टाकते. दुसरीकडे इराण स्पष्टपणे सांगते की सँक्शन्स हटवल्याशिवाय आणि त्यांच्या सॉव्हेरेंटीला मान्यता दिल्याशिवाय ते कुठल्याही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत. म्हणजेच ही फक्त निगोशिएशन्स नाही आहेत, तर दोन पूर्णपणे वेगळ्या स्ट्रॅटेजिक विचारसरणींची टक्कर आहे. जिथे एक बाजू कंट्रोल शोधते आणि दुसरी बाजू ऑटोनॉमी टिकवण्याचा प्रयत्न करते. यामध्ये लेबननमधील चालू कॉन्फ्लिक्ट आणि शिपिंग रूट्सवर वाढलेला दबाव हे फॅक्टर्स अजून सिच्युएशन कॉम्प्लेक्स बनवतात. कारण ग्राउंडवर स्टॅबिलिटी नाही आहे, तर टेबलवर डील होणं जवळजवळ अशक्य आहे. आता या फेलियरचा परिणाम फक्त या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. मिडल ईस्टमध्ये एस्केलेशन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ऑइलवर परिणाम होऊ शकतो आणि ग्लोबल ट्रेड रूट्सवर अनसर्टेनिटी निर्माण होऊ शकते. म्हणजेच ही मीटिंग आता फेल होणं म्हणजे एक डील तुटणं नाही आहे, तर पुढच्या मोठ्या जिओपॉलिटिकल फेजची सुरुवात आहे. अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.